हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गाईज, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही माझ्या आउटफिट्स दाखवणार आहे विच विल हेल्प यू टू इम्प्रूव्ह युअर ड्रेसिंग सेन्स अँड व्हॉट टू चूज फॉर कॉलेज डेट्स अँड other functions. So let's begin this video, guys. So guys, let's start with the shirts. So here are my different shirts. Yes, look at these. So let's style this, guys. आणि तुम्हाला ह्यामध्ये दाखवून देईन की मी कॉलेजसाठी कोणतं घालू शकताय और एनी पार्टीज और मे बी एनी डेट्स. सो लेट्स स्टाईल करूया गाईज. आणि मी पण कोणते कोणते आउटफिट प्रेफर करतो आहे इव्हेंटसाठी, कॉलेजसाठी. सो ते पण तुम्हाला दाखवून. Guys, let's start with black. So this is my shirt. आणि हा शर्ट मी कॉलेजसाठी पण घालतो किंवा एनी नाईट फंक्शन. सो गाईज, यावर ब्ल्यू जीन्स पण चालू शकता और यू कॅन वेअर व्हाईट पॅन्ट और एनी बेज कलर, बेज व्हाईट. आय एम वेअरिंग दिस चप्पल ऑन दिस. सो तुम्ही ह्याच्यावर शूज पण घालू शकता, एनी कॅज्युअल शूज or formal shoes also can go with this. Now it's time for baggy, guys. हा baggy shirt आणि baggy pant आहे. So you can see this. And हा पण मी कॉलेजसाठी घालतो. थोडासा लूज आहे पण कम्फर्टेबल वाटतं ह्याच्यामध्ये. अँड तुम्ही मित्रांसोबत चिल करणार असला तरी हे घालू शकताय. अँड रिअली कूल. येस. ओके गाईज, नाव इट्स टर्न फॉर मोर फॉर्मल. सो गाईज, हे तुम्ही कॉलेजच्या इव्हेंटसाठी घालू शकताय लाईक दिस, किंवा पार्टीजला पण वेअर करू शकताय गाईज. लुक, थोडंसं इस्त्री नाही आहे, समजून घ्या. अँड दिस इज yes. Okay, so guys, this outfit for the dates. So तुम्ही हे आउटफिट असं डेटला घालू शकता, इव्हिनिंग डेट्स बेसिकली. आणि असल्या टाईपचं वॉच पण चालू शकते किंवा स्मार्ट वॉच ऑल्सो विल गो विथ दिस गाईज. अँड येस, लुक ॲट दिस. गर्ल विल रिअली इम्प्रेस विथ दिस शर्ट. लुक, थोडंसं टाईट आहे बट इट्स अ परफेक्ट फिटिंग गाईज. या ओके, नेक्स्ट वन इज दिस गाईज, रिलॅक्स फिट पिंक, बेबी पिंक. हा शर्ट बेसिकली तुम्ही बीचला ते घालू शकता. लुक, और एनी क्लब्स लाईक दॅट. सो दिस वन इज ऑल्सो लुकिंग प्रिटी कूल. बघा, नाईस. Guys, this one is red wine color, and you can wear this for any parties or any reception function like that. Yeah, so you can go with white pant and red shirt. Guys, we are done with this shirt. अजून 2 शर्ट आहेत बट दॅट आर लाईक तुम्ही कॉलेजला वेअर करू शकताय. वन इज ऑफ ग्रीन कलर अँड विथ वन ऑफ येलो. नाही, येलो नाही, इट्स अ ब्ल्यू. सो ते तुम्ही कॉलेजलाच वेअर करू शकताय. बेसिकली मी तुम्हाला शर्टमध्ये वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज दाखवल्यात, म्हणजे लाईक बीचवर कोणतं घातलं पाहिजे, डेटला कुठलं घातलं पाहिजे, कॉलेजला कुठलं घातलं पाहिजे, फंक्शन्सला काय घातलं पाहिजे. सो दॅट्स गाईज. ओके, लेट्स बिगिन विथ द नाव टी शर्ट्स. लेट्स गो. Let's start with the polo t-shirts. So guys, this is polo t-shirt and these are basically for traveling. वे घालू शकता तुम्ही जर तुम्ही कुठे फिरायला चाललाय किंवा ट्रिप काढला फॅमिलीसोबत. सो दिस विल बी कम्फर्टेबल वाईल ट्रॅव्हलिंग. आणि दिस इज द लुक. या, सो हा कलर खूप ॲट्रॅक्टिव्ह असतो अँड फोटोज पण मस्त येतात. सो गाईज, येस, दिस इज द फर्स्ट आउटफिट of the t-shirt.
next one is also polo t-shirt and this is navy blue color. Black दिसाले काय, इट्स अ नेव्ही ब्ल्यू कलर गाईज. अँड हे पण तुम्ही कॅज्युअली घालू शकताय डेट्ससाठी ते. अँड ऑल्सो कॉलेजला पण घालू शकता तुम्ही ह्या आउटफिट्स. सो टी शर्ट आर दी बेस्ट ऑप्शन फॉर दी कॉलेजेस. बट खूप टॅनिंग होत्या गाईज, आहे बघा इथून खाली सगळं टॅनिंग होते. सो ऑलवेज वेअर जॅकेट ऑन दिस. हाफ टी शर्ट घातला तर जॅकेट घाला त्याच्यावर. या दिस इज द लास्ट पोलो टी शर्ट आणि हा असा दिसतोय, ग्रीन कलर आहे आणि थोडंसं त्याला चेक्स आहेत. अँड लुकिंग सुपर कूल. माझ्या वॉचसोबत हे कलर मॅच झाला आहे काहीच. अँड मी पण या सेम पॅन्ट घातला आहे बेज कलर आणि व्हाईट पण घालू शकताय ग्रीनला. सो या येस. ओके गाईज, हे थोडं ॲस्थेटिक आहे, ॲस्थेटिक शर्ट आहे. हे पण कॉलरचा शर्ट आहे आणि हा मी कॉलेजलाच वेअर करतो आहे कधी कधी. अँड लूज फिटिंग आहे, कम्फर्टेबल आहे. आणि ह्याच्यावर ब्लॅक पॅन्ट पण चालतं आहे, बट आय डोंट हॅव राईट नाव ब्लॅक पॅन्ट. सो मी ह्याच्यावर फेंट ब्ल्यू पॅन्ट घातला आहे, वॉश ब्ल्यू. या ब्लेड कटर आहे. हो guys, bye. Here we go. जरा आपली लाईटचं चार्जिंग संपलं आहे. सो वी आर आउट ऑफ द लाईट. सो गाईज, दिस इज माय फर्स्ट स्वेटशर्ट. हे बघा, हे थोडं स्वेटशर्ट म्हणता येत नाही कारण इट्स नॉट अ टाईप ऑफ स्वेटर. ह्याला तुम्ही टी शर्टमध्येच धरू शकताय कन्सिडर, बिकॉज हे फुल स्लीवचं आहे म्हणून मी ह्याला कधी कधी स्वेटशर्ट म्हणतो. अँड हे सुपर कूल आहे, लूज फिटिंग आहे गाईज आणि खूप आवडतं मला. आणि ही जी पॅन्ट आहे ही मी पॅन्ट प्रणवचं बघून घेतलेली. अँड ही पॅन्ट मी मोस्टली यूज करतो आहे फॉर एव्हरी आउटफिट. तुम्ही पण एका पॅन्टवर खूप सारे स्टाईल्स करू शकताय. सो तुम्हाला जर त्यावर व्हिडिओ पाहिजे असेल एका पॅन्टवर वेगवेगळे स्टाईल्स, तर कमेंटमध्ये सांगा, आपण नक्कीच करूया त्यावर. अँड सो दिस इज द फर्स्ट गाईज लुक. यस, wow, I really like these sweatshirts guys. Yeah, let's style next. Okay guys, next one is this sweatshirt. This is oversized sweatshirt बघा, डाऊन शोल्डर आहे. अँड हे मी कधी कधी नाईट आउटलाच घालतो आहे फॉर दी थंडीपासून वाचण्यासाठी. ह्याच्या आतमध्ये तुम्ही आत टी शर्ट घालू शकता किंवा शर्ट घालू शकता. अँड दिस इज ऑल्सो सुपर कूल गाईज. या लुक, ह्याला थोडं असं लूज सोडून चालत नाही, कधी कधी असं करावं लागतं. सो इट विल फोल्ड अँड लुक सम ॲस्थेटिक. दॅट्स गाईज. यस गाईज, नेक्स्ट स्वेटशर्ट इज दिस वन. हे गाईज डॅडनी मला आणले थायलंडवरून. अँड इट्स मस्त आहे, बट मी हे कॉलेजला ते यूज करतो आहे. या लाईक दिस. आणि मी सेमच पॅन्ट यूज करावले सगळ्या स्वेटशर्टला, कारण दिस पॅन्ट कॅन गो विथ एव्हरी स्वेटशर्ट गाईज. अँड रिलॅक्स फिट आहे, कारण आपले स्वेटशर्ट पण थोडेसे रिलॅक्स फिट असतात ना. सो दिस पॅन्ट इज गोईंग ऑन एव्हरी स्वेटशर्ट. तुम्ही वेगवेगळे पॅन्ट्स पण यूज करू शकताय.
but I will prefer that you should use loose pants, kind of baggy. किंवा तुम्ही नाईट पॅन्ट्स पण यूज करू शकताय. नाईट पॅन्ट्स पण मी यूज करतो आहे, पण आता इथं नाही करत आहे कारण नाईट्स पॅन्ट आता घालायला खूप टाईम जाणार गाईज. अँड वी विल डू इन नेक्स्ट ब्लॉग दॅट. ओके, लेट्स गो गाईज. तर हा आहे तो स्वेटशर्ट, मला खूप आवडतो. हा मी रिसेंटलीच बाय केला आहे गाईज आणि हा थ्रिफ्टेड आहे. सो खूप मस्त आहे, मला आवडतो हे लई. अँड ह्याच्यामध्ये गाईज एवढं वॉर्म आहे की नाही हो, ह्यामध्ये तुम्हाला थंडीच वाजत नाही. आता मी काल लिटरली घातलेला स्वेटशर्ट आणि असा ह्याच्यातून कारमधून हात बाहेर काढलेला आणि माझे पूर्ण इकडं कुठं थंडी वाजलीच नाही, फक्त हाताला थंडी वाजलती. सो इट्स सो मच वॉर्म गाईज आणि खूप मस्त आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही शर्ट पण घालू शकताय फॉर दी मोर स्टाईल अँड एस्थेटिक. सो या दिस इज दी लुक गाईज. मला खूप आवडते गाईज. सो दिस वन इज माय फेवरेट स्वेटशर्ट. या अँड यू ऑल्सो कमेंट विच यू लाईक मोस्ट. सो आय विल गेट टू नो विच यू लाईक. गाईज आता माझे स्वेटशर्ट कलेक्शन झालेले आहेत. बाकीचे स्वेटशर्ट्स काय एवढे खास नाही आहेत ते मग इकडं तिकडं कॅज्युअलीच घालतो आहे मी. अँड नाव इट्स टाईम फॉर दी जॅकेट गाईज. माझा एक ब्लेझर आहे, तो मी एकच ब्लेझर आहे आणि अनेक ब्लेझर घ्यायचं म्हणतो आहे फॉर दी डिफरंट यू नो वॉट इव्हेंट्स अँड ऑल कॉलेजचे. सो गाईज आता जॅकेट दाखवतो. पहिला ब्लेझरपासून सुरुवात करूया. ब्लेझर दाखवतो आणि कूल जॅकेट्स एकच आहे, दोनच आहेत जॅकेट्स. सो दॅट्स माय स्मॉल कलेक्शन गाईज. लेट्स शो यू. हे गाईज, हिअर इज माय ब्लेझर. लुक. ओके. सो गाईज हा मी ब्लेझर फक्त इव्हेंटसाठी घालतो आहे, जे असतात कॉलेजचे इव्हेंट, माझ्या क्लबचे इव्हेंट. सेलमध्ये जास्त मोस्टली घातला आहे गाईज मी हा. आणि इथं माझा बॅच असतो आहे कायम सेलचा. हां. सो गाईज दिस इज द ब्लेझर. पण खूप असं बेसिक आहे गाईज हा थोडा ब्लेझर. सो मी कॉलेजसाठीच यूज करतो आहे, म्हणून तर नवीन घ्यायचा म्हणत आहे. सो यस, दिस इज माय ब्लेझर. त्याच्या आतमध्ये तुम्ही ब्लॅक शर्ट पण घालू शकताय, रेड घालू शकताय, व्हाईट घालू शकताय. डिपेंड्स ऑन यू गाईज, तुम्ही हाऊ यू वॉन्ट टू वेअर अँड व्हॉट इज द इव्हेंट. या सो दिस इज गाईज. हिअर इज दी माय जॅकेट. हे पण खूप मला आवडते गाईज आणि लेदर जॅकेट आहे अँड इट कीप्स मी वॉर्म. थंडी वाजत नाही गाईज ह्याच्यामध्ये पण. आणि हे नाईट आऊटसाठी पण घालू शकताय, रायडिंगसाठी घालू शकताय, बाईक रायडिंगसाठी. अँड या अजून काय तुमचे असतील ते हॉबीज त्यासाठी घालू शकताय गाईज. या रिअली कूल. यामध्ये गाईज तुम्ही व्हाईट टी शर्ट घालू शकताय, ब्लॅक टी शर्ट घालू शकताय अँड एनी अदर टी शर्ट गाईज, वॉट एवर यू लाईक. अँड येस, दिस इज दी जॅकेट माय. खूप कूल आहे गाईज आणि हेवी आहे जॅकेट. हे होत जाय. या गाईज ही आहे आता लास्ट झिपरची हुडी. ॲज अ जॅकेट म्हणूनच यूज करतो आहे मी याला. आणि खूप सारे मला इंस्टाग्रामवर DM चालते, ही जॅकेट कुठून घेतला आहे, ही हुडी कुठून घेतला आहे. तर गाईज ही H&Mवर अवेलेबल आहे, त्यावर जाऊन तुम्ही चेक करू शकताय. अराउंड 1500च्या आसपास काय तर आहे. सो इट्स अफोर्डेबल गाईज. खूप मस्त आहे. हे तुम्ही ओव्हरसाईज आहे थोडं, डाऊन शोल्डर आहे. अँड तुम्ही यूज करू शकताय फॉर म्हणजे टॅनिंग होण्यापासून वाचण्यासाठी यूज करू शकताय गाईज. अँड कॉलेजला जाताना पण यूज करू शकताय. हात टी शर्ट घालून जॅकेट चढून जायचं. या दॅट्स गाईज ओनली. आणि आता तुम्हाला दाखवतो माझे काही किट कलेक्शन, फुटबॉल किट्स आणि एक क्रिकेटचं पण आहे. सो या ते मी थोडे कधी जिमलाच घालतो आहे. अँड जिमवेअर काय आता दाखवायला वेळ नाही, खूप मोठा ब्लॉग होईल. अँड किट्स 2 मिनटात किट्स थोडक्यातच तुम्हाला दाखवतो मी माझे किट्स कलेक्शन. सो या लेट्स गो गाईज. हिअर इज माय किट कलेक्शन आहे बघा, हे किट कलेक्शन आहे. सो लेट्स वेअर दिस स्टाईल. स्टार्ट विथ फेवरेट क्लब रियाल माड्रिड. सो या दिस इज माहीतच असेल तुम्हाला आय गेस किटमधलं. सो या दिस वन इज फर्स्ट रियाल माड्रिड, आला माड्रिड. One is guys
दिस इज AC मिलान आणि हे पण सुपर कूल आहे, क्वालिटी मस्त आहे ह्याची. आणि हे जर तुम्हाला बाय करायचं असेल तर इंस्टाग्रामवर माझ्या DM करा, मँचेस्टर युनायटेड. हे किट काहीच आमचे फुटबॉलचे मॅचेस होते कॉलेजमध्ये त्यावेळी प्रिंट केलं आहे. सो या लुक दिस. तर हे फुटबॉलच्या मॅचेस वेळी केले काहीच आणि आम्ही सेमीफायनलपर्यंत गेलो आणि तिथून आउट झालो आहे. या सो ह्यावेळी ट्राय करूया आपण फायनल जिंकायची. सो यस. सो गाईज दिस इज पोर्तुगल. सो रोनाल्डोचा नॅशनल टीम पोर्तुगलचं किट आहे गायचे. आणि हे जे मला प्रमोशनसाठी आले सो लवकर तुम्हाला पहिला रिव्हील केले, अजून प्रमोशनची रील करायची ह्याच्यावर. या सो दिस इज दी पोर्तुगल किट. यस गायज दिस इज दी लास्ट किट. हे पण तुम्ही कधी कॉलेजला ते यूज करू शकता. खूप कूल आहे गाईज, हे बघा. या दॅट्स ऑल गाईज, दिस इज माय ऑल कलेक्शन. गाईज दॅट्स ऑल फॉर टुडे. कसं वाटलं आउटफिट सगळ्या? तुम्हाला कोणती बेस्ट आउटफिट वाटली कमेंटमध्ये सांगा. अँड व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. अँड अशाच लाईफस्टाईल आणि अरे कहना क्या चाहते हो फॅशन रिलेटेड ब्लॉगसाठी मला सबस्क्राईब करा गाईज. अँड दॅट्स ऑल. सी यू अगेन. बाय.